तर आजचा प्लॅन असा आहे की जस्ट देवरुखला आलो आहे. बाईक पार्क केली आणि आशिष म्हणून एक माझा मित्र आहे देवरुखचाच, मुंबईला, नवी मुंबईला असतो. तर तो चालला आहे त्याच्या गावी. आय थिंक मासे पकडायला जायचा प्लॅन आहे त्याचा. तर मग त्याने विचारलं तू येशील का. मी तर वेलला म्हटलं चालेल जाऊया, कॉन्टेंट पण मिळेल मला. म्हणून मग निघालो आता मासे आणायलाच, पकडायला. सो दिस इज आशू. आणि मग इथून अर्धा तासाचा प्रवास आहे ना, अर्धा तास लागेल. रोड खराब आहेत म्हणून की तर इकडचे रोड सगळ्यात चांगले होते की काही. आम्ही देवरुख सोडल्यापासून आहे ना रोड खूप खराब झाले आता. तर चाललोय आंबवलीला आणि मग तिथून संध्याकाळी परत. काय आहे मशनरी वगैरे आपलं खाणं. बारीक झाला, बॉडी बिडी झाली काय बारीक बॉडी. हा नाही रे, आहे नाही. आताच कोसुम क्रॉस केलंय आणि आंबवली किती किलोमीटर आहे अजून 10 किलोमीटर. 10 किलोमीटरवरती आंबवली आहे. तिथे आशूचे एक रिलेटिव्ह आहेत, काका, त्यांना भेटणार आणि मग तिथून मासे पकडायला जाणार. आता चालू आरोहीच्या मामाकडे आणि इथून जायचं मासे पकडायला. चल कॅमेरामॅन फोकस करू. पूर्ण पायवाट आहे. गावचं जे टिपिकल मातीची घरं असतात तसं घर आहे आशूच्या काकांचं. जवळच नदी आहे. मला वाटतं 1-2 मिनिटं चालून आपण नदीच्या ते पोहोचू. गाडीत आणायला लागेल. काय राहिलं आशू, काहीतरी आणायला विसरला काय. गाडी इकडे लावायची ना माहिती, मला चुकलं सांगत. अरे गाडी इथं लावायची चान्स माहिती. आता ही नदी दिसते इथे. बापरे, खूप मोठं पात्र आहे. होई शपथ, आता गेलो होतो खाली. अंकू पण एकदा अशीच पडता पडता वाचलेली. अंकू म्हणजे आशूची वाईफ. त्याच्याने आम्ही खूप लहानपणी खेळायचो. हे बेसिकली असतं हे कपड्यांवर चिकटतं. बापरे, माझी मी 2-3 लग्न तरी माझे तांदूळ आहेत. काय म्हणते देवरुखातून काय मेला वगैरे भावलं ना कोण पाण्यात गेलं तर वाहून. हा तर इथं खाली येणार. हा, तर पोलीस इथं खाली पहिले येणार. इथे दिसेल म्हणून इथे खाली येणार. 2-3 पुढे इथं आले बाबू गावला. त्या दुव्यात तिथे गावलं खाली असं. मासेवाडी इथे मस्त पार्टी बिटी करायला इथे यायची बरेच जण. सगळे देवरुखात. होय. अरे क्लास झाले सगळे देवरुखात. सुकाकाने इथून जाळं स्टार्ट केलंय आणि ते आता तिकडे पोचलेत. वाव, जस्ट वाव. मी तो काय तुम्ही बसायचे, मी दुधी काढून येतो.
या दूध बीत काढून समजलं अरे आम्ही गप्पा मारतो. चालेल या पण हे मुर्शिद म्हणजे काय असतं त्याच्यात? म्हणजे त्याने काय होतं मासाला? माशाला काय होत नाही माशा डोळ्या सोमतं हा आणि मासा पळतो. निवळी हा. म्हणतात, निवळी. मग पळतो तो येऊन जाळ्यात अडकतो. हा ती गोली आहे ना, गोली काठी बांधायची हा. आणि अशी गोली फिरवायची नुसती चपेट गोली. जागी संपत तो मायला काय अडचणला जागी मरतो रे. मरतात. नाही मरत नाही मरतात पण बाकीचं असं सगळं भारी म्हणता होतो. सगळे वर येतो असं असं माणसं. आणि जर पॅक केलं ना तर मग तो पण म्हणा पण तो 1-2 तास राहिला ना तर जिवंत पण होतो. म्हणजे बेशुद्ध झालेला असतो परत जिवंत होतो. जिवंत होतो. आणि एक दिवस आपण गोळी काकांनी आत्ताच म्हणजे किती 15 मिनिटापूर्वी नेट पूर्ण लावलं आहे आणि इथे दिसत नसेल, इथे दिसत असेल नाही, ते आतमध्ये गेले आता. आणि ते बोलले तासाभरात मी परत येईन, तोपर्यंत सगळे मासे अडकलेले असतील पूर्ण त्या जाळ्यामध्ये. मग ते येऊन काढतील आणि मग मासे कळतील किती मिळालेत. चणे आणलेत आम्ही, शेंगदाणे आणलेत, स्प्राईट आणि पाणी आणलं आहे. वाजलेत 5:15. लेन्स लावले, आता थोडं फोटोग्राफी करेन, थोडे शॉर्ट्स घेईन. 10 बजे होता. कितना रहता है रेट? क्या क्या फोन का क्या वापस बोलो, आईफोन का क्या बोल रहे थे? आईफोन पानी में फेंकू ऐसा लग रहा है. क्यों? मतलब इतना क्लैरिटी और जो दिख रहा है अभी. वो फोटो ऐसा है ना छोटे से, इसका भी आईफोन में नहीं आएगा. सर मैं तो अभी तक एक वीडियो 1 लाख रुपए डाल के भी इतनी खुशी मुझे दाखवतो तुम्हाला पण शॉट. हा बघा, जनवरी में. जानेवारी में नाही डिसेंबर. अरे बघ मासे बघ, मळू दिस इज कॉल्ड मळू. अरे बघ हे मळू मासा एकदम क्लिअर येतात रे. आलास कधी असे उचकी लागले. मांजर जैसे दिखता है. हाँ. वो पानी में रहता है. वो क्या करता है, मछली खाता है. मच्छी खाता है वो. काका आले आत्ताच जाळ काढायला. तर इकडे कसं असतं आमच्याकडे कोकणात, असं समजतात की काही माणसांना आशीर्वाद असतो त्या जागेचा, जसं या काकांना आहे. तर इथे कधी कोण बुडलं किंवा काही कोणाची डेड बॉडी आली असेल तर कोणीही रॅन्डम उतरत नाही. इकडचे आसपासची लोक इकडे उतरायला घाबरतात, पण ह्या काकांचं पूर्ण आयुष्य इथेच गेल्यामुळे त्यांना इथली प्रत्येक म्हणजे कुठे दगड आहेत, कुठे खोल आहे, सगळं माहिती आहे. त्यामुळे ते एकटेच आहेत की जे इकडे उतरतात इमर्जन्सीच्या वेळेत सुद्धा. ओके देन आय थिंक इट्स अ रॅप. आता काका बाहेर काढून आणतील मासे, आम्ही बघू किती मिळालेत. दॅट वॉज ऑल फॉर डे 1 आय बिलीव्ह. थंड लागलं असेल काय मजा असते ही इथे येण्याची आणि बघण्याची. बरोबर मजा. आणि मासे काय सॉरी व्हेजिटेरियन्स अँड सॉरी फिश. हे काढणं पण हे साधं काम नाही. होय, टास्कच आहे ते. आता उद्या ते पर्यंत साफ करायला लागेल. ते काय ते साफ करायला सुटते त्याला फुकली ना. हां कसला माझा बघा. तोंडात काय अडकलंय का त्याच्या? नाही ते असं काढायला असं हे बघा, असं अडकताना असं मान अडकते, पाठी येता येत नाही त्याला असं. पुढे जातो अच्छा, असा जातो ना पुढे, तिकडे अडकत. पण मध्ये बरं गावलं पण रात्र असते ना डवल ह्याच्यात. हा बघा बघा मासा
दाखव दाखव इकडे शेपूट दाखव शेपूट पकडू फडफडणार नाही ना नाही एवढंच नाही पडला. हे फडफड रे हे फडफडला हे फडफडला हे बाबा. मी सोडे ना हेच टाइम रे मासा पाका हे नाही कांदाला हे विषय आहे काढायला विषय आहे जास्त. झूमे शामे गाए रातें मस्ती में रहे डूबा डूबा हमेशा समा. घर तर एक नंबर आहे हा. मला आवडलं घर म्हणजे मला जसं घर हवंय गावचं तसं आहे. आहेच. 3 दिवस झाले हिला. होय हे कुठं 3 दिवस झाले 3 दिवस. वाव सुंदर आहे. ती क्यूट ती गोंडस आहे. या पाड आहे की पाडी आहे? पाडी पाडी घर एकदम मस्त जुन्या आधी असायची ना तसंच आहे एकदम. हे असं गणपतीचं हे काय खेळाचं वगैरे आहे का? खेळ्यांना खेळ नमनाला मस्त बना हे घर. एक नंबरच आहे बस का. हा मस्त आहे घर. घर मस्त आहे. पोचलो. सो आम्ही निघालोय आता. कारजवळ आलं. आशू बाय बोलून येतोय. इथे पूर्ण काळोख आहे. मी रिझल्ट टाकेन आता इथे वरती. पूर्ण काळोख आहे काहीच दिसत नाही. बट मी एक सिम्पल जस्ट नाईट मोडमध्ये जाऊन फोटो काढला अँड आय विल शो यू हाऊ गुड इट लुक्स.